तुम्ही सगळ्यांनी गुगल क्लासरूमवरती अभ्यास बघितलेला आहे असं मी गृहीत धरतो. आणि याचबरोबर तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी जे काही या अभ्यासक्रमाविषयी सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात घेतलेलं आहे असं गृहीत धरून आपण पुढे आपल्या व्याख्यानाला आणि अभ्यासक्रमाला सुरुवात करू. तुम्ही अभ्यासक्रम बघितला की तुम्हाला पहिल्या वर्षाला मराठीचे 2 पेपर आहेत. एक पहिला पेपर हा मराठी अनिवार्य, हा ज्याला तुम्ही कंपल्सरी मराठी असं म्हणता तो आहे. आणि दुसरा जो पेपर आहे तो मराठी साहित्य अशा पद्धतीचा आहे. तर मराठी साहित्य हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे आणि या विषयाच्या अंतर्गत मी पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला नाटक हा साहित्य प्रकार आणि या साहित्य प्रकाराशी संबंधित असलेली 2 नाटके ही आपल्याला शिकायची आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रवास वर्णन हा साहित्य प्रकार आणि 2 प्रवास वर्णने आपल्याला शिकायची. तर आता आपण थेट आपल्या अभ्यासक्रमाकडे जाऊयात. आपला जो पहिला जो साहित्य प्रकार आहे, जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे नाटक हा साहित्य प्रकार. आता या नाटक या साहित्य प्रकाराविषयीचं विवेचन आपण काही पॉवर पॉईंट स्लाइडच्या सहाय्याने समजून घेऊ. या मराठी विषय साहित्य विषय पत्रिका क्रमांक 1 मध्ये पहिल्या सत्रामध्ये नाटक हा साहित्य प्रकार आहे. यामधील पहिला हा घटक हा नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय या संबंधीचा आहे. तर घटक दुसरा हा सत्यशोधक हे नाटक आणि घटक तिसरा सिगारेट्स हे नाटक मागे पुढे होऊ शकतं, पण 2 घटक सत्यशोधक आणि सिगारेट्स हे नाटकांविषयीचा आहे. आणि पहिला जो घटक आहे तो पहिला घटक हा नाटक या सैद्धांतिक साहित्य प्रकाराविषयीचा आहे. तर आपण बघूयात की नाटक हा साहित्य प्रकार ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला साहित्य प्रकार हा एक महत्वाचा जो भाग आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. नाटक या साहित्य प्रकाराविषयीचं विवेचन आपल्याला समजून घ्यायचं आहे. येथे तुम्हाला दिसलेल्या स्क्रीनवरती 2 शब्द आहेत, ललित साहित्य. येथे ललित साहित्य हा भाग समजून घेण्याकरता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची ती म्हणजे वेगवेगळे जे कला प्रकार आहेत त्या कला प्रकारांमध्ये साहित्य हा एक कला प्रकार असतो. आता हे कला प्रकार कोणकोणते, तर आपल्याला असं लक्षात येतं की चित्रकला, शिल्पकला यासारख्या कला आपल्याला माहिती आहे. चित्रकलेमध्ये चित्र आपल्या पुढे असतं, शिल्पकलेमध्ये शिल्प आपल्या पुढे असतं, संगीतामध्ये आपल्याला ते ऐकायचं असतं, नृत्यामध्ये ते आपल्याला ते बघायचं असतं. म्हणजे काही दृश्य अशा कला आहेत. अगदी त्याच कलांप्रमाणे साहित्य ही एक कला आहे आणि ती वाचन आणि लेखन याच्याद्वारे अनुभवण्याची अशी कला आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की ज्याप्रमाणे चित्रकलेचं माध्यम हे रंग आणि रेषा व आकार हे माध्यम आहे, संगीत या कलेचं माध्यम स्वर आणि लय व ताल हे त्याचं माध्यम आहे, नृत्य कलेचं माध्यम हे देखील काही शारीर विभ्रम आणि लय आणि ताल हे त्याचं माध्यम आहे. तसंच या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला असे लक्षात येते की ललित कला हा जो साहित्य प्रकार आहे तो आपल्याला लेखन विषयक विवेचनाचा आधार आपल्याला इथे घ्यावा लागतो. जे जे काही लिहिलेले असते ते सर्व लेखन असते. आता या लेखनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेखन तुम्ही अभ्यासलेले आहे, बघितलेले आहे. अगदी नेहमीच्या व्यावहारिक जीवनातील लेखनापासून ते शास्त्रीय लेखन, याचबरोबर साहित्य व्यवस्थेविषयक लेखन हे तुम्ही बघितलेले आहे. तुम्हाला 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या सर्व गोष्टीचं विवेचन लक्षात आलेलं आहे. ललित साहित्य
असे ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला काहीसे कल्पित व लालित्यपूर्ण असे लेखन आपल्याला अभिप्रेत असते, की जसे कथा, कविता यासारखे लेखन हे ललित साहित्य असते. आपण नेहमीची जी पत्रे लिहितो, प्राचार्यांना किंवा इतर ठिकाणी आपण जे अर्ज करतो, हे ललित लेखन नसते. अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी, गणित इत्यादी ठिकाणी लिहिलेले लेखन हे ललित लेखन नसते. परंतु कथा, कविता, कादंबरी इत्यादी लेखन प्रकार मात्र ललित असे लेखन प्रकार आहे. नाट्यात्मक लेखन प्रकार हे देखील ललित असे लेखन प्रकार आहे. ललित लेखन आणि इतर व्यवहारोपयोगी लेखन किंवा शास्त्रीय लेखन यामध्ये काही फरक आहे. तो म्हणजे असा की ललित साहित्यामध्ये असणारा भाव हा मानवी जीवनविषयक भाव आहे, तर साहित्येतर लेखनामध्ये असलेला जो भाव आहे तो मानवी भावना आणि त्याचं मानवीकरण वगळून केलेला भाव आहे. आपण एका सोप्या उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ. सोपे उदाहरण असे की ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला समजावून सांगितली जाते, त्यावेळेला ते समजावून सांगत असताना काही रूपकांचा आधार आपल्याकडे आपण घेतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपण निर्बुद्ध आहे असं म्हणतो, पण त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला तू दगड आहेस असं आपण म्हणतो. त्यावेळेला त्या व्यक्तीवरती दगडाचे आरोपण केलेले आहे. मग कालांतराने त्या व्यक्तीला तू दगड आहे असं न म्हणता दगड एवढंच फक्त म्हटले जाते. म्हणजे आता आपल्याला असे लक्षात येते की दगडाचे मानवीकरण झालेले आहे. भूगोलामध्ये दगडाचा अभ्यास, भूगर्भशास्त्रामध्ये दगडाचा अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने होईल, परंतु ललित साहित्यामध्ये दगडाचा उल्लेख, दगडाचा वापर हा वेगळ्या पद्धतीने होईल. सृष्टीमधली फुले, पाने, निसर्ग याविषयीचा अभ्यास हा बॉटनीचा, वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. या वनस्पतीशास्त्रामध्ये या पानांचा, फुलांचा, या घटकांचा अभ्यास हा वेगळ्या आणि शास्त्रीय पद्धतीने होईल. परंतु हाच निसर्ग ज्या वेळेला प्रत्यक्ष जीवनामध्ये जीवनातील निसर्ग ज्या वेळेला ललित साहित्यामध्ये येतो, कवितेमध्ये येतो, त्यावेळेला मात्र त्याचे रूप पूर्णपणे बदलून जाते. एक उदाहरण आपण घेऊयात की बालकवींची अत्यंत गाजलेली आणि तुम्हा सगळ्यांना माहिती असलेली कविता म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. या कवितेच्या ओळी जर आपण बघितल्या तर त्यामध्ये पहिली ओळ आहे हिरवे हिरवे. आता हिरवे आणि हिरवे ही माणसांना दिसणारी अवस्था आहे. माणसाला ते दिसतात, त्यामुळे या ओळी आपल्याला समजतात. परंतु ज्या वेळेला आपण असे म्हणतो की हिरवे हिरवे गार गालीचे, आता गार आणि गालीचे या दोन गोष्टी मात्र विभिन्न आहेत. म्हणजे गालीचे एकतर हिरवा असतो, परंतु गालीचा गार असतो का? तर नाही, गालीचा गार नसतो, तो फक्त हिरवा असतो. मग हिरवे हिरवे गार गालीचे यामधील गार हा शब्द कुठून आला? तर गार हा शब्द माणसांना त्या हिरव्या गवताची मिळणारे अनुभव, म्हणजे त्या हिरव्या गवतावरून हात फिरवल्यानंतर, त्याच्यावरती बसल्यानंतर त्याचा जो गारवा आहे तो सुखद गारवा आपल्याला जाणवतो. म्हणजे हिरवे म्हणजे दिसणे आणि गार वाटणे म्हणजे अनुभव येणे, स्पर्शाचा अनुभव येणे. म्हणजे दिसण्याचा आणि स्पर्शाचा अनुभव येण्याच्या दोन्ही गोष्टी या त्या एका ओळीमध्ये बालकवींनी आणलेल्या आहेत. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. हरित पुन्हा हिरवे आहे आणि मखमालीचे हे पुन्हा स्पर्शाची आहे. म्हणजे मखमालीचा जो स्पर्श आहे तो किती मृदू, मुलायम, मऊ असतो हे त्यामध्ये आणलेले आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात आली की प्रत्यक्ष जीवनामधील असणाऱ्या अनुभवांचं रूप, प्रत्यक्ष जीवनातील अनुभव हे कुठे बदलतात? तर ते साहित्यामध्ये बदलतात, कवितेमध्ये ते बदलतात. एका दुसऱ्या कवितेचं उदाहरण आपण घेऊ. कविता मुद्दाम येथे उदाहरण घेण्याचे कारण असे की तुम्हाला त्यामध्ये पटकन समजावे. एक कविता आहे, त्या कवितेच्या पहिल्या ओळी अशा आहेत की कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर पेरले आहे. या दोन ओळी आहेत. या दोन ओळीमधल्या पहिल्या ओळीचा आपण विचार करू की कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही. आता हे जे वाक्य जे आहे या वाक्याचा अर्थ
आपल्याला सहजपणाने लागतो. या वाक्याचा अर्थ आपण प्रत्यक्ष जीवनातील अर्थाप्रमाणे जर घेतल्यास तर आमच्या गावामध्ये हा पाऊस पडला, परंतु तुमच्या गावामध्ये हा पाऊस पडला नाही. मग आता आपण बघूयात की या कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही, यामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस नेमका कोणता पाऊस आहे, तर आपल्याला असं लक्षात येतं की हा पाऊस प्रत्यक्षातील पाऊस नाही. म्हणजे हे पहिल्या ओळीतून आपल्याला लक्षात येत नाही, पण त्या कवितेच्या दुसऱ्या ओळीतून लक्षात येतं. या ओळीचा आपण पुन्हा एकदा विचार करू. जर कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही असं कवितेच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, त्यावेळेला आपण हे एक सरळ साधं वर्तमानपत्रातलं वाक्य आहे किंवा रोजच्या बोलण्यातलं संभाषणातलं वाक्य आहे असं आपल्याला काही स्थूल मनाने म्हणता येईल. कालचा पाऊस आमच्या गावात पडला नाही म्हणजे तो कुडूसला पडला परंतु आंबाडीला पडला नाही, किंवा तो भिवंडीला पडला परंतु वाड्याला पडला नाही, असं कदाचित म्हणायचं असेल असं आपण घटकावर गृहीत धरू. मग हे गृहीत धरून आपण कवितेच्या पुढच्या ओळीकडे जाऊ. त्या ओळीमध्ये म्हणतो, सदरहू पीक म्हणजे पीक आल्याची स्थिती आहे. सदरहू पीक आम्ही आसवांवर पेरलेले आहे. आता हे जे आसवांवर पेरलेले आहे हा शब्दप्रयोग जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येते की कोणतंही पीक हे आसवांवर पेरलं जात नाही. मग आपण अश्रू, आसवे याचा दुसरा अर्थ काढायला घ्यायला सुरुवात करतो. मग हा दुसरा अर्थ काय आहे, तर दुसरा अर्थ आहे त्या पिकाचे असलेले मूलस्थान हे काय आहे, तर अश्रू हे दुःखाचं प्रतीक आहे. मग हे दुःख, श्रम हे कशातनं आले याचा विचार करायला लागतो. मग आपण पुन्हा पहिल्या ओळीकडे जाऊ. कालचा पाऊस आमच्या गावात पडला नाही, यामधील आमच्या हे काय उल्लेख, माझ्या गावात असं म्हणत नाही, ते आमच्या गावात असं तो म्हणतो. आमच्या गावात म्हणजे येथे त्याला असे समूह असं सूचित करायचं आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात येते की यातील आम्ही म्हणजे एक विशिष्ट समाज गट आहे. कालचा जो पाऊस जो आहे तो कालचा पाऊस म्हणजे नेहमीच्या जीवनातला पाऊस नाहीये. हा काय आहे, तर कालचा पाऊस हा येणारी संपन्नता, ज्ञान याच्या विषयीचा आहे. मग आपल्याला पुन्हा या कवितेच्या ओळींकडे जाऊन असं लक्षात येतं की कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही याचा अर्थ मागे काही जी असणारी संपन्नता आहे, सुबत्ता आहे, ज्ञान आहे ते आमच्या समाजाला मिळालं नाही. तरी देखील आम्ही ज्ञानवंत झालो, समाज आमचा पुढे गेला. याचं कारण काय, तर आम्ही घेतलेले श्रम, आमचे कष्ट, आमच्या वेदना हे आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की प्रत्यक्ष जीवनातील काही घटकांचं रूपांतरण कवितांमध्ये केलेलं आहे. आपण दुसरे उदाहरण घेऊ की आपल्याला शिवाजी महाराज दोन ठिकाणी आपल्याला ते भेटतात. एक म्हणजे इतिहासामध्ये आणि दुसरे नाटकामध्ये. नाटकामधल्या शिवाजी महाराजांमध्ये आणि इतिहासातल्या शिवाजी महाराजांमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे, तर नाटकातले शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष मानवी वाटतात, तर इतिहासातले शिवाजी महाराज हे मानवी नसतात. ते त्यांचं मानवीयपण हे काहीसं दूर करून ते इतिहासामध्ये त्याची मांडणी केली असते. म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अमुक अमुक साली अमुक अमुक ठिकाणी झाला. मग त्यांनी केलेल्या त्यांच्या कारकिर्दीतल्या प्रमुख ज्या ठळक घटना आहेत त्या ठळक घटनांचा उल्लेख तेथे केला जातो. परंतु नाटकातल्या शिवाजी महाराजांबद्दल हे जे तपशील आहेत की जे ऐतिहासिक तपशील हे सांभाळत असतानाच त्यांचं जे मानवी गुणविशेष आहे तो गुणविशेष आपल्या पुढे जास्त ठळकपणाने आणला जातो. म्हणजे शिवाजी महाराजांचे दिसणे, बोलणे, चालणे, वागणे, ते काय खात असतात ते खाणे पिणे, इतर माणसांशी त्यांचं असणारं नातं, हे सगळं आपल्याला तेथे आणून दाखवता येतं, तेथे दाखविता येतं आपल्याला. म्हणजे आपल्याला असे लक्षात येतं की या मानवी जीवनामध्ये असणाऱ्या मानवपणाचा स्पर्श हा ललित साहित्यामध्ये असतो. मग हा स्पर्श प्रत्यक्ष व्यक्तींना असतो किंवा प्रत्यक्षात असलेल्या निसर्गाला असतो. आता या ललित साहित्याच्या अंतर्गत जे विविध असे जे कला प्रकार आहेत, साहित्य प्रकार आहेत, त्या साहित्य प्रकारांच्या तीन अशा ढोबळ व्यवस्था आपल्याला सांगता येतात. तीन प्रकारचं ढोबळ साहित्य आहे. जसं 11वी आणि 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही जे अभ्यासलं त्यामध्ये तुम्हाला गद्य विभाग
पद्य विभाग आणि स्थूल वाचन याच्या व्यतिरिक्त व्याकरण आणि इतर उतारे यांचा समावेश तुम्हाला होता. यातील गद्य विभाग आणि पद्य विभाग हे ललित साहित्याच्या स्थूल प्रकारांपैकी काही आहेत. लक्षात घ्या, गद्य आणि पद्य हे फक्त रचनेची वैशिष्ट्ये आहेत, परंतु ते साहित्य प्रकार नाही. म्हणजे एखादे नाटक हे गद्यही असू शकते आणि पद्यही असू शकते. एखादी कविता गद्यही असू शकते आणि पद्यही असू शकते. पद्य म्हणजे फक्त तालावर म्हणणे, तालावर किंवा लयीवर म्हणणे. पण त्याचे कविता असणे किंवा नाटक असणे किंवा कथा कादंबरी असणे हे त्याच्यातील रचना आणि त्याच्यातील इतर आणखीन आशयाचे घटक याच्याविषयी अवलंबून असणार आहे. आपण नंतरच्या काही तासांना हे समजून घेणारच आहोत. या प्रकार व्यवस्थेपैकी 3 महत्वाचे प्रकार आपल्याला समजून घेता येतात. एक म्हणजे काव्यात्मक साहित्य, नाट्यात्मक साहित्य आणि कथनात्मक साहित्य. या 3 प्रकारच्या साहित्य व्यवस्था आपल्याला दिसतात. आता काव्यात्मक साहित्यामध्ये काय घडते, तर काव्यात्मक साहित्यामध्ये माणसाच्या मनातील भावना, त्याचे अनुभव भाषेच्या माध्यमातून दाखवले जातात आणि अनुभूती हे त्याचे प्रधान असे वैशिष्ट्य हे आपल्याला सांगितले जाते. मग आपण बघूयात, मगाशी सांगितलेल्या कवितेचं उदाहरण आपण बघू की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. गार ही माणसाला आलेला अनुभव आहे, हरित त्याला डोळ्यांना दिसणारी गोष्ट आहे. माणसाला जग समजतं त्या 2 गोष्टींमुळे. ते 2 गोष्टी म्हणजे कोणत्या? मुख्यत्वे त्याला जगाची जाणीव हे त्याच्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून होते. पंचेंद्रिय कोणती? तर आपल्याला डोळ्यांना दिसते, आपल्याला कानांनी ऐकायला येते, आपल्याला स्पर्श करता येतो, आपल्याला वास घेता येतो. अशा अनेक अनुभूती आपल्याला येतात. जग आपल्याला त्याच्यातनं समजतं. मग जगाची ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती आपल्याला म्हणजे जगाचं जाणीव समजणं. आपल्याला एखादा माणूस समजतो तो कसा? तो त्याला दिसतो, आपल्याला दिसतो. पण अंधार असेल तर एखादा माणूस तिथे आहे हे आपल्याला कशाने कळणार? एकतर तो स्पर्शाने कळणार किंवा त्याच्या आवाजामुळे कळणार. म्हणजे येथे आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला बाहेरच्या जगाची अनुभूती या वेगवेगळ्या गोष्टींमुळे येते. आणि मग आपल्या मनामध्ये काही भावना असतात. त्या भावना कुठल्या स्वरूपाच्या असतात? तर या भावना आनंद, राग, लोभ, प्रेम इत्यादींच्या प्रमाणे आपले अनुभव असतात. आणि हे अनुभव आणि आपल्याला आपल्या मनातील असलेल्या भावना या सगळ्या भाषेच्या माध्यमातून आपल्या पुढे सादर केल्या जातात. आता हे आपण बघू की भाषेच्या माध्यमातून सादर केल्या जातात म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला जर सांगायची आहे तर आपण कशाचा वापर करतो? तर आपण भाषेचा वापर करतो. म्हणजे आपण भाषेच्या व्यतिरिक्त काही गोष्टींचाही वापर करतो. उदाहरणार्थ, आपल्याला जर राग आलेला आहे एखाद्या व्यक्तीचा तर आपण ते 2 पद्धतीने दाखवू शकतो. कुठल्या 2 पद्धतीने? आपण डोळे वटारतो, आपण रागावल्याचा आविर्भाव आपल्या चेहऱ्यावरती येतो. आणि दुसरा प्रकार, तो आपण काय करतो? आपण त्याला शिव्या देतो, अपशब्द आपण बोलतो. ज्या वेळेला शिव्या देतो, अपशब्द बोलतो, त्यावेळेला आपण काय करतो? भाषेचा वापर करतो. म्हणजे आपली राग ही भावना आपल्याला भाषेमध्ये व्यक्त जर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागते? तर भाषेच्या मध्ये व्यक्त करण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करावा लागतो. एखाद्या व्यक्तीला आपले प्रेम हे दुसऱ्या व्यक्तीबद्दलचं प्रेम जर त्याला व्यक्त करायचं असेल तर तो 2 पद्धतीने करतो. एक प्रत्यक्ष कृती करून करतो, तर दुसरे भाषेच्या माध्यमातून करतो. आपल्याला अशी आपल्या भावना म्हणजे काही अशी भौतिक वस्तू नाही की जी आपण तळहातावर घेतली आणि ती दुसऱ्याला दिली. आपण आपल्या मित्रांना, मित्रमैत्रिणींना त्यांच्याबद्दल आपल्याला वाटणारं प्रेम हे असं दाखवू शकत नाही की आपण तळहातावर घेऊन म्हणतो की हे बघ मला इतकं प्रेम वाटतं म्हणून. तर त्याकरता आपल्याला भाषेचा वापर करावा लागतो. म्हणजे पहिला भाग आपण बघितला की कवितेमध्ये मानवी भावना आणि अनुभव हे जर आपल्याला दाखवायचे असतील तर आपण ते भाषेच्या माध्यमातून दाखवतो. कविता या साहित्य प्रकाराचा दीर्घ असा विवेचन आपल्याला इथे अपेक्षित नाहीये. आपल्याला नाटक या साहित्य प्रकाराचं दीर्घ विवेचन अभ्यासायचं आहे. तुम्हाला समजून घेण्याकरता म्हणूनच आपण फक्त येथे हे बघत आहोत. यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कोणता?
नाट्यात्म, तो नाट्यात्म हा आपण नंतरच्या भागात बघूया. पहिल्यांदा आपण बघू कथनात्म साहित्य. कथनात्म साहित्यामध्ये काय केलेलं असतं, भूतकाळातल्या घटनांचं कथन केलेलं असतं. म्हणजे कथा जर आपल्या पुढे असली, तुम्हाला कोणत्याही कथेचं विवेचन न करता थेट आपण लोककथेमध्ये तुम्ही लहानपणी ऐकलेल्या कथांचं विवेचन करू, की एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं घर होतं मेणाचं. हे अशी गोष्ट तुम्ही ऐकली होती. एक होता लाकूड तोड्या. एक आटपाट नगर होता. आटपाट नगरात एक राजा होता. राजाला होते 2 राण्या. एक होती आवडती, एक होती नावडती. एकदा काय झालं, हे येथे एकदा काय झालं, एक होता राजा, एक होता कावळा, एक होता कोल्हा, एक होती चिमणी. हे सगळे काय आहे, हे सगळे भूतकाळातल्या मध्ये केलेलं कथन आहे. म्हणजे घडून गेलेल्या गोष्टीचं एक कोणीतरी सांगताय, निवेदन करताय, असं ते कथन आहे. आता जाता जाता इथे आपण बघू की इसाप नीतीतल्या गोष्टी किंवा इतर गोष्टी, एक होता कावळा, एक होती चिमणी, एक होता कोल्हा, एक होता करकोचा, एक होतं माकड. याच्यामध्ये पात्र कोणाला केलेलं आहे, तर प्राण्यांना आणि पक्ष्यांनाच पात्र केलेलं आहे. याच्यातील प्राणी किंवा पक्षी हे बोलतात. प्रत्यक्षातील प्राणी किंवा पक्षी बोलतात का, तर नाही बोलत. प्रत्यक्षातील प्राणी पक्षी बोलत नाही. प्रत्यक्षातील माकड आपल्याशी बोलतं का, नाही. प्रत्यक्षातील गाढव आपल्याशी बोलतं का, नाही. पण कथांमधली गाढवं, कथांमधली पात्र ही आपल्याशी पण बोलतात आणि एकमेकांशी पण बोलतात. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की मानवीकरण हे प्राण्यांचे आणि निसर्गाचे होते. आपला मुद्दा फक्त येथे इतकाच बघायचा आहे की भूतकाळातील घटनांचं कथन या कथनात्मक साहित्य कृतीमध्ये केलं जातं, ते सांगितलेलं असतं. आता आपला जो महत्वाचा भाग जो नाटक या साहित्य प्रकाराविषयीचा आहे, तो म्हणजे नाट्यात्म असं साहित्य. लक्षात घ्या, कुठलंही नाटक हे वेगवेगळ्या घटना आणि घटनांची साखळी ही वर्तमान काळात प्रत्यक्षात घडताना दाखवले जातात. आणि दाखविणे, दर्शन हे त्याचं प्रधान असं वैशिष्ट्य आहे. दर्शन घडविणे हे नाटकाचे प्रधान असे वैशिष्ट्य आहे. हा भाग आपण तपशिलामध्ये बघूयात. तत्पूर्वी आपण या ललित साहित्याचे काही स्थूल प्रकार आपण बघू. हे स्थूल प्रकार कोणते, तर कथनात्मक साहित्य प्रकारामध्ये आख्यान, पुराण, महाकाव्य, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन इत्यादी कथा प्रकार आपल्याला, इत्यादी कथनात्मक प्रकार आपल्याला दिसतात. तर काव्यात्मक साहित्य प्रकारामध्ये आपल्याला लावणी, अभंग, भावकाव्य, गझल व आता इतर आधुनिक जे कवितेचे जे प्रकार आहेत ते दिसतात. तर नाट्यात्मक साहित्य प्रकारामध्ये नाटक, एकांकिका, प्रहसन ज्याला फार्स असं म्हणतात, एकपात्री सादरीकरण हे त्यामध्ये असतं. आता इथे याच्यामधला नाट्यात्म या साहित्य प्रकाराचाच विषय आपल्याला जो जो भाग आहे तो भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता या नाट्यात्मक साहित्य प्रकारामध्ये आपल्याला नाट्यात्मक साहित्य प्रकारामध्ये आपल्याला जे दिसतं त्यामध्ये काही साहित्य प्रकार हे आपण मगाशी बघितले. आणि याच्यामधला एक महत्वाचा जो साहित्य प्रकार जो नाटक हा आहे तो आपण बघूया. तर नाटकाच्या विषयीचं विवेचन करताना आपल्याला 2 गोष्टी पहिल्यांदा समजून घ्यायच्या. त्या कोणत्या, तर सांगणे आणि दाखविणे याच्यामध्ये फरक आहे. सांगणे यामध्ये काय घडतं, तर कुणीतरी आपल्याला काहीतरी ते सांगत असतं. जसं मगाशी आपण बघितलं की कथेमध्ये कुणीतरी आपल्याला सांगतं, कथेमध्ये गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट कोण सांगतं, तर ही गोष्ट कुणीतरी निवेदक आपल्याला ती सांगतो आणि हा सांगणारा त्याला जे दिसतंय ते आपल्याला सांगतो. तर नाटकामध्ये मात्र सांगितलं जात नाही. नाटकामध्ये काय केलं जातं, नाटकामध्ये निवेदन केलं न करता ते दाखविलं जातं. मागच्या तासाला काही प्रमाणामध्ये आपण हे बघितलेलं आहे. आता आपण ते तपशिलामध्ये बघू की नाटकामध्ये दाखविणे हा एक अत्यंत महत्वाचा असा भाग असतो. हा महत्वाचा भाग आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. नाटकामधल्या ज्या घटना आहेत आपण बघितलं की ती घटनांची साखळी असते. तुमच्यापैकी काही जणांनी नाटक बघितलं असेल, पण काही जणांनी नाटक बघितलेलं जरी नसलं तरी तुम्ही चित्रपट बघितलेला आहे. चित्रपटामध्ये काय घडतं, नाटक आणि चित्रपटामध्ये काही प्रमाणात साम्य आहे. तर त्या काही प्रमाणातल्या साम्याचा विचार करून आपण हे समजून घेऊ. चित्रपट ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला चित्रपटामध्ये काय घडत असतं, तर चित्रपटामध्ये एक घटनांची साखळी ही आपल्याला दाखवली जाते.
घटना 1, घटना 2, घटना 3, घटना 4, 4, 5, 6 अशा घटना एकापुढे एक आपल्या पुढे येतात आणि त्या घटनांची एकत्ररित्या एक गोष्ट आपल्या पुढे येते. आता बघूयात आपण की दाखविणे आणि सांगणे याच्यामध्ये काय फरक पडतो. तर दाखविण्यामध्ये त्या घटना आपल्याला वर्तमान काळात घडतायत असं दिसतं. मग उदाहरण आपण घेऊयात की कधी कधी आपण एखादी गोष्ट समोरच्याला सांगत असताना सांगता सांगता अचानक आपण म्हणतो की थांब मी तुला ते करूनच दाखवतो, थांब मी तुला प्रत्यक्षातच दाखवतो. म्हणजे इथे सांगणे आणि दाखविणे याच्यामधला फरक आपल्याला लक्षात येतो. दाखविण्यामध्ये ते प्रत्यक्ष दृश्य आपल्या पुढे असतं आणि ते आत्ता आणि इथे या स्वरूपाचं असतं. तर कथेमध्ये मात्र किंवा कथनामध्ये मात्र तसं घडत नाही. म्हणजे एखादी कथा किंवा कादंबरी ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने वाचता येते. म्हणजे आज तुम्ही 10 पानं वाचलीत, उद्या 10 पानं वाचलीत, 1 महिन्याने 10 पानं वाचलीत, असं तुम्हाला करता येईल. पण नाटक ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला मात्र तुम्हाला तसं करता येत नाही. नाटक चालू असताना तुम्ही असं म्हणत नाही की आज मी जरा 15 मिनिटं बघतो आणि उद्याला मी 15 मिनिटं बघतो आणि आता बाकीचं तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये मला करून दाखवा. असं करता येत नाही. नाटक हे त्या 2 तासात, 1 तासात, 1.5 तासात जो काही त्याचा वेळ आहे त्या वेळामध्ये ते नाटक घडतं. याची तुलना आपण प्रत्यक्षातील एखाद्या वर्तमानात घडत असलेल्या ज्याला आपण म्हणूयात इव्हेंट त्याच्याशी करूयात, प्रसंगाशी करूयात. उदाहरणार्थ क्रिकेटची होणारी मॅच ही काय आहे, ही प्रत्यक्षात घडते आहे. प्रत्यक्षातील घडत असलेल्या मॅच मध्ये त्या सामन्यामध्ये आपण दर प्रेक्षक म्हणून गेलो की आपण असं म्हणू शकत नाही की आता ही ओव्हर झाल्यानंतर थांबा आता आणि मी नंतरच्या अजून एक अर्धा एक तासाने तुम्ही पुढची ओव्हर टाका, तोपर्यंत मी माझं जरा काही काम आहे ती उरकून येतो. आपल्याकरता ती मॅच थांबणार नाही, ती सलग एका क्रमामध्ये ती चालू राहते. हा इतकं मात्र आहे की आपण ती रेकॉर्ड झालेली मॅच नंतर नंतर आपण बघू शकतो. आजचं आपण उदाहरण घेऊ की आताच्या लेक्चरच्या सुरुवातीला काही मुले नव्हती, नंतरच्या लेक्चरमध्ये नंतरच्या वेळामध्ये ती आली आणि ही नंतरच्या वेळामध्ये आलेली ही जी मुले आहेत ही मुले पहिला भाग त्यांचा मिस झाला. पण हा पहिला मिस झालेला भाग हा तुम्हाला कुठे बघायला मिळेल, याचं जर रेकॉर्डिंग मी तुम्हाला पुरवलं तर त्यामध्ये ते बघायला मिळेल. मुद्दा आपण घेऊ की प्रत्यक्षात घडत असलेल्या घटना या आपल्याला थांबवता येत नाही, त्या वर्तमान काळामध्येच आपल्याला समजून घ्याव्या लागतात. कथा किंवा कादंबरीमध्ये मात्र तसं घडत नाही. त्यामध्ये भूतकाळातल्या घटनांचं निवेदन असल्यामुळे आणि त्या प्रत्यक्षातील घडत नसल्यामुळे आपल्याला ते बंद करून ठेवून देता येतात. नाटक मात्र आपल्याला बंद करून ठेवता येत नाही. दुसरं महत्वाची गोष्ट, नाटक हे प्रत्यक्षात घडत असलेलं दाखवताबरोबरच ते रंगमंचावरती दाखवलं जात असल्यामुळे त्याला काही मर्यादा आहेत. आता या मर्यादा काय आहेत, तर काही गोष्टी या रंगमंचावरती येऊ शकत नाहीत. जसं हत्ती, घोडे, उंट रंगमंचावरती येऊ शकत नाहीत. हा सर्कस हे जर आपण एक नाटक मानलं तर नाटक त्या मोठ्या रंगमंचावरती हत्ती, घोडे, उंट इत्यादी येऊ शकतात. म्हणजे मुद्दा आपल्याला येथे लक्षात घ्यायचा आहे की नाटक हे प्रत्यक्ष वर्तमानामध्ये दाखवली जाणारी कृती आहे. नाट्यात्मक साहित्य ही वर्तमानामध्ये दाखवली जाणारी कृती आहे. या वर्तमानामध्ये दाखवल्या जाणाऱ्या कृतीमध्ये निवेदनामधले काही गोष्ट ही निवेदनातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या निवेदनातल्या काही गोष्टी तेथे येत नाही. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथे महत्वाची लक्षात घ्यायची की नाटकामधले जे दाखविणे आहे ते नाटकातले दाखवणे हे वर्तमान काळातल्या घटनांचे निवेदन असते. तर कथा आणि निवेदन नसतेच, ते दाखविलेच जाते. तर कथा आणि कादंबऱ्यांमध्ये ते आपल्या पुढे प्रत्यक्ष न येता त्याचे निवेदन भूतकालीन येते. म्हणून आपल्याला नाटकामधले जे काही घटक आहेत त्या घटकांच्याच सहाय्याने आपल्याला नाटकाचं नाटकपण हे समजून घ्यायचं आहे. हे नाटकाचं नाटकपण कोणकोणत्या गोष्टीतनं आपल्याला समजून घेता येतं, तर त्याचे काही घटक आहेत. ते घटक कोणते, त्या घटकांचा आपण नंतरच्या तासाला विचार करणार आहोत. ते घटक आहे नाटकातील पात्र, नाटकातील स्थळ आणि काळ आणि नाटकाचा अवकाश, नाटकाची भाषा आणि नाटकाची संरचना. हे जे प्रमुख घटक आहेत हे प्रमुख घटक आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत. पण इथे आपण एक गोष्ट इथे समजून घ्यायची ती अशी की या नाटकामध्ये असलेलं जे नाटकपण हे त्याच्या दाखविण्यामध्ये असतं. आताच्या या आपल्या माझ्या विवेचनामध्ये इथपर्यंतचा भाग आपण बघितला. आता इथे यानंतर तुमचे जर काही जे प्रश्न असतील, तुम्हाला जे काही शंका असतील तर त्या आपण समजावून घेऊ.
तुम्हाला कोणाला काही शंका आहे का? तर ते तुम्ही विचारायला हरकत नाही. कोणाला काही शंका आहे का? ठीक आहे. आजच्या या तासाला आपण येथे थांबू. हे रेकॉर्डिंग जे आहे, हे रेकॉर्डिंग तुम्हाला नंतर गुगल क्लासरूमवरती तुम्हाला उपलब्ध असेल. यूट्यूबची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला पुरवली जाईल. ते आता आपण